महायुतीकडून आजपासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडतील। आज सांगलीत फडणवीसांच्या पहिल्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले। सांगली, मिरज, कुपवाड, मनपा प्रचारासाठी फडणवीसांची जाहीर सभा पार पडेल। तसंच इचलकरंजीत फडणवीसांच्या रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सरफराज सनदी। सरफराज, किती वाजता मुख्यमंत्री जाहीर सभेसाठी सांगलीत येत आहेत आणि काय काय आजच्या त्यांच्या दौऱ्याचं नियोजन असणार आहे? रुबीना, खरं तर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रचाराचा भाजपाचा शुभारंभ जो आहे तो आज पार पडतोय सांगलीमध्ये। भाजप या ठिकाणी सांगली महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढत आहे आणि या 78 जागांवर आता भाजप लढत आहे। या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। दुपारी 1 वाजता या ठिकाणी जाहीर सभेचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी भाजपाचे जिल्ह्यातील आमदार असतील किंवा नेते असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये शहरातल्या गणपती मंदिरापासून प्रचाराचा जो नारळ आहे तो फोडला जाईल आणि त्यानंतर भव्य दिव्य रॅली जी आहे ती काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सांगलीमध्ये आगमन होईल आणि शहरातले जे ऐतिहासिक स्टेशन चौक आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि या सभेसाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे जे आमदार आहेत त्याचबरोबर नेते आहेत ते देखील या सभेला उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खरं तर पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिलीच सभा आहे। महापालिका कोल्हापूर, इचलकरंजी असेल किंवा सोलापूर असेल, सांगली असेल याची जी काही निवडणूक सुरू झालेली आहे आणि त्याच्या सभेची पहिली सभा जी आहे मुख्यमंत्र्यांची ती सांगलीमध्ये पार पडते। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सांगलीतल्या पहिलेच सभेतून विरोधकांच्यावर कशा पद्धतीने निशाणा साधतात, त्याचबरोबर महापालिकेच्या दृष्टीने सांगलीकरांना नेमकं काय आश्वासन देतात, सांगलीच्या विकासाच्या बाबतीत नेमकं काय धोरण असणार आहे हे देखील या सभेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस स्पष्ट करतील किंवा सांगलीकरांना एक आश्वासन देतील अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जात आहे। आणि भाजपा या ठिकाणी सोबळावर लढत असताना महायुतीतील जे काही शिवसेना शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल हे देखील सोबळावर लढत आहेत। महापालिकेमध्ये पहिल्याच आता प्राथमिक याच्यामध्ये पंचरंगी लढत होण्याची जी काही चित्र आहेत ती स्पष्ट आहेत आणि या निवडणुकीतील प्रचाराचा अगदी सरफराज, सभा किती वाजता होणार आहे त्या संदर्भातले काही ताजे अपडेट? सभा दुपारी 1 वाजता जी आहे ती सुरू होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सांगलीमध्ये 12-12:30च्या सुमारास आगमन होईल आणि त्यानंतर स्टेशन चौक जो शहरातला ऐतिहासिक स्टेशन चौक आहे त्या ठिकाणी या सभेला सुरुवात होईल। अगदी 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 धन्यवाद सरफराज, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।